हॅलो माय स्मार्ट बडीज, वेलकम टू शिंदेशाईज चॅनल. तर आज आपण जॉग्रफीमधला सेकंड चॅप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे लोकेशन अँड एक्सटेंड. तर हा चॅप्टर खूपच छोटा आहे, 3 पेजेसमधलाच हा चॅप्टर आहे, त्यातच हा खतम होऊन जाईल. मी तुम्हाला ह्यात काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगेल जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर हा चॅप्टर एक्सप्लेन करता करता मी तुम्हाला भरपूर गोष्टी लर्न करून देईल आणि ह्याच्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स भेटतील, म्हणजे सोल्युशन भेटतील, जे की तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. त्यासोबतच तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे क्वेश्चन आन्सर्स लर्निंग ट्रिकसुद्धा भेटेल, ज्याने की तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये रट्टा मारावा लागणार नाही. हे क्वेश्चनला सहज तुम्ही लक्षात घेऊन ट्रिक्सनी लर्न करून घेताल. तर चला आपण हा लेसन सुरुवात करूयात आता ह्या लेसनला. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड. So, few points and the flags of 2 countries are given below. Using them, identify these 2 countries. You can easily identify one of them and hope you can easily identify the other 2. आता ह्यांनी इथं काय सांगितले, त्यांनी काय हिंट्स दिल्यात ज्याच्यावरून आपल्याला 2 कंट्रीज ओळखायच्या आहेत आणि ह्या 2 फ्लॅगमधील तुम्ही एक फ्लॅग तर सहज ओळखाल असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते अशी इच्छा करत आहे की तुम्ही दोन्ही ओळखाल. तर आता ह्यांनी इथं खाली क्लूज दिले आहेत काही. हे बघा, इथं एक क्लू दिला आहे, इथं एक क्लू दिला आहे. तर आपण ह्या फ्लॅग्सला बघूनच आपण ओळखू शकतो की कोणचे फ्लॅग्स आहेत. हा तर आपला सगळ्यांचा ओळखीचा मानाचा फ्लॅग आहे, इंडियाचा फ्लॅग म्हणजे भारताचा फ्लॅग. आणि हा फ्लॅग भरपूर जणांना माहीत असू शकतो, काही जणांना माहीत नसू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही आहे, आपण लॉजिक लावायचं. आता आपलं जॉग्रफी कशावर बेस्ड आहे? आपली जॉग्रफी बेस्ड आहे इंडिया आणि ब्राझीलवर. इंडिया आणि ब्राझीलबद्दलच सगळी आपल्या ह्या बुकमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इंडियाचं त्यांनी इथं मॅप दिला आहे, इंडियाचं तर आहेच. मग दुसरा मॅप कोणचा असेल? ऑफकोर्स ब्राझील. ब्राझील आणि इंडियामधलं सगळं आहे, तर ब्राझीलचाच मॅप असणार. तर आपल्याला हे क्लूज ह्यांनी जे दिलं आहेत त्याच्यावरून हे ओळखायचं होतं, पण आपण ते बघूनच ओळखलं. चला आपण ते काही क्लूज आहेत ते तरी वाचून घेऊयात, त्यांनी काय आपलं नॉलेज वाढेल. तर इंडियाचे बघूयात. द सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड आपल्याला माहिती आहे ती इंडिया आहे. सेकंड लार्जेस्ट फर्स्ट नंबरला चायना आहे, सेकंड नंबरला हे इंडिया आहे आणि 5th नंबरला ब्राझील आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फेमस फॉर स्पायसेस इन द वर्ल्ड. इंडिया जी आहे ना ती स्पायसेसमध्ये फेमस आहे पुन्हा वर्ल्डमध्ये. म्हणजे मसाले, स्पायसेस म्हणजे मसाले. इंडियामध्ये जास्त मसाले बनतात, आपल्याला तर माहितीच आहे. आपली मम्मीसुद्धा खूपदा मसाले बनवते. क्रिकेट इज अ पॉप्युलर स्पोर्ट हेअर. आपल्याला माहितीच आहे की क्रिकेट इथं खूप बघितला जातो व इथं फेमस पण खूप आहे. आपला हॉकी आहे इंटरनॅशनल गेम, तरी पण क्रिकेट हा जास्त फेमस आहे, पॉप्युलर आहे. आता आपण ब्राझीलचं काय ते बघूयात. फेमस फॉर सांबा डान्स. हां, हे मॅच द कॉलम आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतं बरं, काही तुम्ही लक्षात ठेवा. ब्राझील जे सांबा डान्स फेमस आहे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये कोणता डान्स फेमस आहे? सांबा डान्स. हे मॅच द कॉलममध्ये जास्त ते येण्याची शक्यता आहे. नोन ॲज द कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड. आता हे ब्राझील जे आहे त्याला कॉफी पॉट बोललं जातं, कारण तिथं कॉफी जास्त उगते म्हणून. आणि ती कोणत्या साईडला जास्त उगते? नॉर्थ साईडला जास्त उगते, म्हणजे वरच्या भागात. आता फुटबॉल इज व्हेरी पॉप्युलर स्पोर्ट हिअर. आता ह्या कंट्रीमध्ये, आपल्या कंट्रीमध्ये जसा क्रिकेट पॉप्युलर स्पोर्ट आहे तसाच ह्या कंट्रीमध्ये फुटबॉल पॉप्युलर स्पोर्ट आहे. हे आपलं हे लर्न करण्याची सुद्धा एक ट्रिक आहे, जी की म्हणजे लर्न करायची काही स्पेशल गरज नाही आहे, नुसतं तुम्हाला हे समजून घेतलं तरी तुमचं काम होऊन जाईल. आता या मॅपमध्ये तुम्हाला ते दिसेल इथे एक सर्कल आहे, त्याला आपण बॉल अज्युम करू शकतो आणि बॉल फुटनी मारायचं, बॉल फुटबॉल. इथं फेमस कोणचं गेम आहे? फुटबॉल. पॉप्युलर गेम बरं का, नॅशनल नाही, पॉप्युलर गेम. फुटबॉल हा ब्राझीलचा पॉप्युलर गेम आहे आणि क्रिकेट ही इंडियाचा पॉप्युलर गेम आहे. तर आता आपण हे लोकेशन एक्सटेंट अँड बाउंड्रीज बघणार आहोत. कोणत्या कंट्रीचे? नेम ऑफ द कंट्री काय? रिपब्लिक ऑफ इंडिया. नेम ऑफ द कॅपिटल काय? न्यू दिल्ली. आता ह्याच्यात आपण लोकेशन एक्सटेंट अँड बाउंड्रीज बघणार आहोत. आधी आपण इंडियाचं बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण ब्राझीलचं बघणार आहोत. खाली तुम्हाला गेलं की समजेलच. तसंच इंडियाची जी कॅपिटल आहे ती न्यू दिल्ली आहे आणि ब्राझीलची आहे जी ब्राझिली आहे. हे तुम्ही पुढं लक्षात येईलच तुमच्या. आता लक्षात ठेवा, इंडियाची कॅपिटल आहे न्यू दिल्ली. काय आहे कॅपिटल इंडियाची? न्यू दिल्ली. हे तुम्हाला जास्त तर माहितीच असतं आपल्याला हे. चला आपण लोकेशन एक्सटेंट अँड बाउंड्रीज बघूयात. इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर ऑफ द अर्थ. ही इंडिया कुठे लोकेटेड आहे? नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर आहे. पूर्ण अर्थमध्ये इंडिया जी आहे नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. ह्या अर्थ शब्दाकडे लक्ष द्या. त्यांनी फक्त इंडियाच्या मॅपबद्दल ते बोलत नाही आहे, पूर्ण अर्थच्या मॅपबद्दल बोलता येते. म्हणजे पुन्हा वर्ल्डचा जो मॅप असतो ना, एक मॅप असतं वर्ल्डचा, त्यामधील ते कोणत्या हेमिस्फिअरमध्ये बसतं ते त्यांनी सांगितलं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला पडू शकतो फिल इन द ब्लँक्समध्ये. खरं तर हे तुम्हाला 2022च्या बोर्ड एक्झाममध्ये 10च्या पडलेला आहे ऑलरेडी क्वेश्चन फिल इन द ब्लँक्समध्ये. सो डॅश डॅश इंडिया इज लोकेटेड इन डॅश डॅश हेमिस्फिअर ऑफ द अर्थ असं क्वेश्चन पडलं होतं आणि ऑप्शन आले होते खाली. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला प्रिलियम्स जे होतील तुमचे त्याच्यामध्ये पण हे भरपूरदा विचारलं जातं. तर इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर. तर हे कसं लक्षात ठेवायचं आहे?
NE आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, NE इंडिया जी NE हेमिस्फिअरमध्ये, N स्टँड फॉर नॉर्दर्न, E स्टँड्स फॉर ईस्टर्न. कळालं? N म्हणजे नॉर्दर्न, E म्हणजे ईस्टर्न, नॉर्दर्न अँड ईस्टर्न. NE इंडियाची हेमिस्फिअर काय, NE इंडियाचे हेमिस्फिअर काय, NE. इथं आपलं झालं. इट इज लोकेटेड इन द साऊदर्न पार्ट ऑफ द एशियन कॉन्टिनेंट. हे कुठं लोकेटेड आहे, साऊदर्न पार्टमध्ये, एशियनच्या कॉन्टिनेंटमध्ये, साऊदर्न पार्टमध्ये. हे पण पूर्ण वर्ल्डच्या मॅपबद्दलच बोलत आहे, काय फक्त स्पेसिफिक इंडियाच्या मॅपबद्दल हे बोलणं चाललेलं नाही आहे, पूर्ण वर्ल्डच्या मॅपबद्दल हे बोलणं चाललेलं आहे. तर पुढं काय, आता हे विथ द हेल्प ऑफ ते काही कामाचं नाही आहे, डायरेक्ट आपण इथं येऊयात. हां, इंदिरा पॉईंट इज द साऊदर्न मोस्ट स्टीप ऑफ इंडिया. आता हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, हा भरपूरदा येऊ शकतो, हिची चान्सेस आहे येण्याचे, प्रिलिम्समध्ये, तुमच्या एक्झाममध्ये, बोर्डमध्ये येऊ शकतं, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. इंदिरा पॉईंट इज द साऊदर्न मोस्ट स्टीप ऑफ इंडिया. कोणचा पॉईंट, साऊदर्न मोस्ट स्टीपचं कोणचा पॉईंट आहे इंडियामध्ये, इंदिरा पॉईंट. लक्षात ठेवा, इंदिरा पॉईंट इज द साऊदर्न मोस्ट स्टीप ऑफ इंडिया. इंदिरा पॉईंट इज द साऊदर्न मोस्ट स्टीप ऑफ इंडिया. कोणचा पॉईंट आहे, इंदिरा पॉईंट, इंदिरा पॉईंट, इंदिरा पॉईंट. असं बोलून बोलून जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा हे तुमचं पाठ होऊन जाईल. आता इट इज लोकेटेड ऑन 6°45 N पॅरलल. आता इथे काय दिलं, ऑब्झर्व फिगर 2.5 आयडेंटिफाय द वॉटर बॉडीज अराउंड इंडिया अँड कम्प्लीट द टेबल इन युअर नोटबुक. आता हा जो टेबल आहे त्यांनी नोटबुकमध्ये करायला सांगितला, जास्त तर मुलं करत नाही, तुमची इच्छा असेल तर करा, नसेल इच्छा तर नका करू. तुम्ही सहज इथे ह्याच्यातच लिहू शकता, तुमच्या बुकमध्ये इथंच लिहून घ्या. मी तुम्हाला काही काही सांगते जे सिम्पल आहेत, ते खूपच सिम्पल आहे, ते काय अवघड नाही आहे. आधी मी तुम्हाला एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, ते बघा. आता इथे हे मेन्शन करत नाही मॅपमध्ये, जे की खूप चुकीचं आहे, त्यांनी ते मेन्शन करायला पाहिजे, पण नाही करत, आपण ते शिकून घेऊयात तरी पण. तर ही जी वरची साईड असते ती नॉर्दर्न साईड असते, खालची आमची जी साईड असते ती साऊदर्न साईड असते, इकडची म्यानमार साईडची जी साईड असते ना ती ईस्टर्न साईड असते. लक्षात ठेवा, इथं भरपूर जण चूक करतात, त्यांना ही वेस्टर्न साईड वाटते, नाही, ती ईस्टर्न साईड असते. आणि जी उरलेली साईड आहे ती ऑफकोर्स वेस्टर्न साईड असणार आहे. बल्कि मी सुद्धा इथं कन्फ्यूज झाले होते, मी महाराष्ट्र जिकडे आहे ते ईस्टर्न साईड असं म्हणजे अज्युम केलं होतं, पण तसं नव्हतं. त्याच्यानंतर हे कन्फ्युजन माझ्या फादरनी काढलं. तर तुम्ही आधीच कन्फ्यूज होऊ नका, आधीच मी तुमचं हे कन्फ्युजन होण्याचं टाळती आहे, म्हणून तुम्हाला हे आधीच सांगते. तुम्ही इथं लक्षात ठेवा, बल्कि तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, एवढंच काढायला काही तुम्हाला टाईम जाणार नाही आहे, 1 सेकंदात होऊन जाईल. तर आता हे मी काढून टाकते. तर आता आपल्याला इथं बघूयात आपण कंट्रीज आणि वॉटर बॉडीज कोणत्या कोणत्या. ईस्ट साईडमध्ये आपली ईस्ट साईड कोणची आहे, म्यानमार साईड. तरी एकदा हे राहू दिलेलंच बरं आहे, तुम्हाला सिम्पल पडेल. थांब 1 मिनटं. हां, तर म्यानमार साईड ही ईस्टर्न साईड आहे. तर इथं नेबरिंग कंट्री कोणची आहे, ही इथं म्यानमार. त्याच्यानंतर ओशन कोणचं आहे, बे ऑफ बेंगाल. त्याच्यानंतर नॉर्दर्न साईड बोललं तर हे अफगाणिस्तान येईल, चायना येईल. अजून वेस्टर्न साईड बोललं तर अरेबियन सी येईल, पाकिस्तान येईल थोडा. त्याचं साऊदर्न साईड बोललं की आपलं श्रीलंका आणि इंडियन ओशन हे येईल. झालं, सिम्पल एवढंच आहे ह्याच्यात, झालं. आता खाली जाऊयात आपण दुसऱ्या कंट्रीकडं. आता नेम ऑफ द कंट्री काय, फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. आणि ह्याचं कॅपिटल काय, नेम ऑफ द कॅपिटल ब्राझिलिया. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ब्राझिलिया कॅपिटल. इंडियाचं कॅपिटल काय, न्यू दिल्ली. ब्राझीलचं कॅपिटल काय, ब्राझिलिया. आता आपण ह्याचे लोकेशन, एक्सटेंट अँड बाउंड्रीज बघूयात. तर सम पार्ट ऑफ ब्राझील लाईज इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर वाईल मोस्ट ऑफ इट्स लाईज इन द साऊदर्न हेमिस्फिअर. आता काही जे पार्ट आहे ब्राझीलचा ते नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये लाई करतं, आणि अजून जे उरलेला पार्ट आहे तो साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये लाई करतं. ऑल्सो इट लाईज इन द वेस्टर्न हेमिस्फिअर इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ द साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट. आणि अजूनसुद्धा ते वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये नॉर्दर्न पार्ट कोणच्या, अमेरिकन कॉन्टिनेंटच्या नॉर्दर्न पार्टमध्ये सुद्धा ते लाई करतं, असं त्यांनी इथं सांगितलं आहे. आता तेच पुन्हा लॅटिट्यूडनल एक्सटेंट, ते काय कामाचं नाही आहे, आपण हे बघूयात. आता हे बॉक्स भरायचं, तसंच इंडियाचं आपण जसं भरलं होतं ना तसं सेम टू सेम ॲज इट इज. तर ह्याचं पण सेम तसंच, वरी नॉर्थ, खाली साऊथ, इकडं ईस्ट, इकडं वेस्ट, हे असंच आहे. आता नॉर्थ, तर नॉर्थमध्ये कंट्री आहे ग्वायना, फ्रेंच ग्वायना, व्हेनेझुएला, कोलंबिया हे येऊ शकतात. पुन्हा हे नॉर्थ अटलांटिक ओशन येऊ शकतं, ओशनमध्ये बोललं तर. त्याच्यानंतर वेस्टर्न साईडमध्ये हे येऊ शकतं, तिथल्या जे कंट्री आहेत ते. साऊदर्न साईडमध्ये युरुग्वाय येऊ शकतं. त्याच्यानंतर साऊथ अटलांटिक ओशन येऊ शकतं. ईस्टर्न साईडमध्ये पेरू येऊ शकतं. हे असं सिम्पल आहे की जे तुम्ही लगेच बघून करू शकता. हे काही लिहिण्यासाठी स्पेशल लिहायची गरज नाही आहे, हे तुम्ही बुकमध्येच लिहू शकता. ते 1 मिनिट. हां, हे बुकमध्ये लिहू शकता तुम्ही. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड्स आपण बघणार आहेत दोन्ही कंट्रीचे. तर आधी इंडियाचा आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडिया बघूया. इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल फॉर ऑलमोस्ट
1.5 century, India got its independence in the year 1947. आता ही इंडिया जी आहे ती ब्रिटिशच्या अंडरमध्ये होती खूप वर्ष, हे आपल्याला माहिती आहे. 1.5 century होती आणि त्याला फ्रीडम म्हणजे आपल्या इंडियाला इंडिपेंडन्स भेटलं 1947च्या इयरमध्ये. तर डिस्पाइट फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स लाईक 3 wars, famine situation in various parts and similar issues after independence, India is a major developing country in the world. India is considered to be global market too because of various economic reforms. टाइम टू टाइम्स इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हॅज पेस्ट अप. आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे, इंडिपेंडन्स नंतर व्हेरियस प्रॉब्लेम्स राईज झाले होते, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम चालू होते, जसे की 3 वॉर्स झाले, फॅमिन सिच्युएशन, अजून तुम्हाला सांगितलं तर क्राईम रेट वाढत होता, त्यांना कळत नव्हते की स्वतःला कसं गव्हर्न करायचं, हे असं हे प्रॉब्लेम्स होते, जे की मी तुम्हाला आता हे एक्स्ट्राचे प्रॉब्लेम सांगितले आहेत, जे तुम्हाला आन्सरमध्ये यूज होऊ शकतं. तुम्ही फक्त लक्षात ठेवत जा. आणि पुन्हा हे लक्षात ठेवायचं तुम्हाला इथं की इंडिया आणि ब्राझील हे दोन्ही कंट्री हे डेव्हलपिंग कंट्री आहे, डेव्हलप्ड कंट्री नाही आहेत. ह्या दोन्ही कंट्री जे आहेत ते डेव्हलपिंग कंट्री आहेत. दोन्ही कोणच्या कंट्री आहेत? डेव्हलपिंग कंट्री आहेत. हे आपल्या अमेरिका वगैरे ज्या आहेत ना कंट्र्या, त्या डेव्हलप्ड कंट्री आहे, पण इंडियन ब्राझील जी कंट्री आहे ती डेव्हलपिंग कंट्री. हे पण तुम्हाला प्रिलियम्स बोर्ड एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतात. आता द प्रपोर्शन ऑफ youths in India's population is high because this forms a major parts of the working population. India is looked upon as a young country. इंडिया जी आहे तिला आपण यंग कंट्री म्हणून बघितलं जातं, कारण इथं यंग जनरेशन म्हणजे यंग जे मुलं असतात ते काम करतात आणि पॉप्युलेशन पण इथलं खूप जास्त आहे, कारण आपल्याला माहितीच आहे आपली इंडिया जी 2nd पॉप्युलेटेड कंट्री आहे, लार्जेस्ट. आता आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ब्राझीलचं बघणार आहोत. तर फॉर मोर दॅन 3 centuries ब्राझील वॉज अंडर पोर्टुगीज रूल. ब्राझील गेट्स इज इंडिपेंडन्स इन 1822. आता ही जी ब्राझील जी कंट्री होती ती पोर्टुगीजच्या अंडर होती. कोणाच्या अंडर होती? पोर्टुगीज. जशी आपली इंडिया ब्राझीलच्या अंडर होती तशीच ही इंडिया ब्रिटिशच्या अंडर होती आणि ही जी ब्राझील आहे ती पोर्टुगीजच्या अंडर आहे. तसंच ब्राझीलला जे इंडिपेंडन्स भेटलं ना ते 1822च्या इयरमध्ये भेटलं. आता फ्रॉम 1930 to 1985 फॉर मोर दॅन हाफ सेंचुरी इट वॉज अंडर पॉप्युलर मिलिटरी गव्हर्नमेंट. ते 1930च्या दशकात ते 1985च्या दशकापर्यंत जास्त हाफ सेंचुरीपेक्षाही जास्त ते पॉप्युलर मिलिटरी गव्हर्नमेंटच्या अंडर होती ही कंट्री. इट वॉज ओव्हरकम ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज इन द लेट 20th century. ब्राझील इज सीन ॲज द कॉन्ट्रीब्युटर टू इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ द वर्ल्ड अँड इज इम्पॉर्टंट मार्केट इन द फ्युचर. आता हे जे आहे कंट्री तिला डिफिकल्टीज आली होती 20th centuryमध्ये फायनान्शियली, म्हणजे पैशाच्या बाबतीत त्याला डिफिकल्टीज आली होती. आणि हे जे ब्राझील आहे त्याला असं बघितलं जातं कॉन्ट्रीब्युटर बघितलं जाते इकॉनॉमिक ग्रोथच्या पूर्ण वर्ल्डमध्ये, आणि त्याचं एक इम्पॉर्टंट मार्केट असं कन्सिडर केलं जातं फ्युचरमध्ये. आता झालं, संपला आपला चॅप्टर, इथंच संपला. तिथं आपण एक ड्यू नो बघून घेऊया. वी सेलिब्रेट अवर इंडिपेंडन्स डे ऑन August 15, whereas Brazil celebrates her Independence Day on September 7. India's federal parliament republic type of government, whereas Brazil has federal presidential republic type of government. The name Brazil comes from pau Brazil, a local wooded tree. आता आपलं इंडिपेंडन्स कधी आहे? August 15ला आपण ही सेलिब्रेट करतो. आणि तसंच ब्राझीलचे इंडिपेंडन्स डे कधी असतो? September 7 सप्टेंबरला त्यांचा इंडिपेंडन्स डे असतो. इंडियाचं कधी? 15 ऑगस्ट. ब्राझीलचं कधी? 7 सप्टेंबर. आता हे लक्षात ठेवा तुम्ही, इंडिया हॅज फेडरल पार्लमेंटरी रिपब्लिक टाईप ऑफ गव्हर्नमेंट. इंडियातली कोणची रिपब्लिक टाईप ऑफ गव्हर्नमेंट आहे? फेडरल पार्लमेंटरी. कोणची? फेडरल पार्लियामेंटरी ह्या टाईपचं गव्हर्नमेंट इंडियामध्ये आहे. आणि ब्राझीलमध्ये कोणचं आहे? प्रेझेंटियल आहे. फेडरल प्रेझेंटियल रिपब्लिक टाईप ऑफ गव्हर्नमेंट आहे. हेच इम्पॉर्टंट आहे फक्त जास्त. आता चला, आपला हा लेसन इथंच संपत आहे. तर ती इथे खाली क्वेश्चन आन्सर्स आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे इथं फक्त 3च क्वेश्चन आहेत. हा खूप सिम्पल क्वेश्चन आहे, हा तर खूपच सिम्पल क्वेश्चन आहे. फक्त हा जो C नंबरचा क्वेश्चन आहे ह्याला तुम्हाला नंबर्स लर्न करावं लागतील, का तर ते लॅटिट्यूडनं लॉंगिट्यूडनं एक्सटेंट आहे ना, मग त्याचं डिस्टिंग्विश करावं लागेल तुम्हाला. ह्याचे तर हे करेक्ट ऑप्शन्स आहे. इथं तुम्हीच तुम्हाला सांगू शकते साऊदर्न मोस्ट पॉईंट तो कोणचा आहे, आपण बघितलं होतं इंदिरा पॉईंट असं. पुन्हा हे 2 कंट्रीज हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, का तर हे पूर्ण लेसनमध्ये मेन्शन नाही आहे, पण ह्याचा आन्सर मला असं वाटतं चाइल्ड इक्वेडर आहे. तुम्ही तर एकदा कन्फर्म करून घ्या. तर बोथ द कंट्रीज हॅव डायजेस्ट टाईप ऑफ गव्हर्नमेंट. रिपब्लिक आहे ना, रिपब्लिक आहे. प्रेझेंटियल नाही म्हणू शकत तुम्ही बरं का तर तुम्हाला इथं कन्फ्युजन होईल. इथं बघा, इथं प्रेझेंटियल आहे पण इथं पार्लमेंटरी आहे, पण रिपब्लिक आहेत ना दोन्ही, म्हणून रिपब्लिक असं आन्सर येतं. आता हा चॅप्टर इथं संपला आहे. तुम्हाला आताच ह्या व्हिडिओच्या इथंच तुम्हाला क्वेश्चनचे सोल्युशन भेटतील, तर तुम्ही ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याची लर्निंग ट्रिकसुद्धा भेटेल. तर असंच आपल्या शिंदे शाहीज चॅनलवर
तर सध्यासाठी बाय, क्वेश्चन आन्सर्स लिहून ठेवा. ओके बाय.